नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आता 26 डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त ज्यांना गुरुचरित्र पारायणाचं 1 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी कसं करावं. ज्यांना 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायला टायमिंग नाही किंवा जमणार नाही आणि ज्यांची खूप इच्छा आहे की त्यांना पारायण करायचं आहे आणि त्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं आहे, मग त्यांनी हे पारायण कसं करावं. तर बघा, शक्यतो 1 दिवसाचं पारायण तुम्ही हे करू नका. शक्य झाल्यास तुम्ही 3 दिवस किंवा 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करा. बघा, 3 दिवसाचं जरी पारायण हे करायचं म्हटलं तरी ते थोडं अवघड आपल्याला जात असतं. पण आता ज्यांना काहीच शक्य नसेल, त्यांना 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायचं असेलच, तर मग त्यांनी कसं करायचं. तर बघा, त्यांना ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या दिवशी त्यांना अगोदर सकाळी लवकर उठावं लागणार आहे. कमीत कमी त्यांना 3 वाजता सकाळी उठावा लागणार आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुमची देवपूजा उरकून तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसावा लागणार आहे. आता ज्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे, बघा, आता 26 डिसेंबरला तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्हाला 25 तारखेला म्हणजेच 1 दिवस अगोदर आदल्या दिवशी तुम्हाला एका गाईला आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला पोळी खायला घालायची आहे. बघा, तुम्ही छोट्या चाणक्या गावाच्या बनवू शकतात, पोळ्या छोट्या बनवू शकतात आणि ह्या चाणक्या तुम्हाला 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला खायला घालायची आहे. मग तुम्ही 26 तारखेला सकाळी हे पारायण करू शकतात. सकाळी यासाठी तुम्हाला लवकर उठायचं आहे. 3 वाजेपासून ते तुम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत हे पारायण करू शकतात. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी हे मोठं असल्यामुळे ते 1 दिवसात होणं हे शक्य नसतं. बघा, 1 दिवसाचे पारायण हे गाणगापूर, त्र्यंबकेश्वर, नृसिंहवाडी अशा तीर्थक्षेत्री होत असते. तेव्हा जर का तुम्हाला घरी हे काही इच्छेसाठी हे 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर बघा, तुम्ही या पद्धतीने करू शकतात. सकाळी तुम्हाला लवकर उठून शुचिर्भूत होऊन तुम्हाला ज्या ठिकाणी पारायण करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती जागा स्वच्छ करायची आहे. तिथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावर तुम्हाला पिवळ्या कलरचा कपडा किंवा लाल कलरचा कपडा अंतरायचा आहे. त्यावर तुम्ही तुमच्याकडे जर का दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो मांडा, नसेल तर स्वामी समर्थांचा फोटो मांडला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना ही करावी लागणार आहे. तुम्हाला कलशाची देखील स्थापना करायची आहे. जशी आपण पूजा करतो त्या पद्धतीने तुम्हाला फोटोची फुलं, हार घालून अष्टगंध लावून पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला पुढे पोथीसाठी एक पाट मांडायचा आहे. त्यावर तुम्हाला पिवळ्या कलरचा कपडा ठेवून त्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. ग्रंथाची देखील तुम्हाला सर्वात अगोदर पूजा करायची आहे. यानंतर तुमच्या घरामध्ये जेही काही फळं असतील ती फळं तुम्हाला पाटावर ठेवायची आहे. एका छोट्या ग्लासामध्ये थोडं पाणी तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही वाटीमध्ये खडी साखर देखील इथे नैवेद्य म्हणून ठेवू शकतात. याचबरोबर 1 नारळ आणि खडी साखर देखील तुम्ही इथे पाटावर ठेवू शकतात. आता या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. या दिवशी तुम्ही सकाळी काहीही न खाता पारायणाला बसू शकतात किंवा तुम्ही या दिवशी दिवसभर उपवास करू शकतात. संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकतात. यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर संकल्प सोडायचा आहे. तुम्ही 1 दिवसाचं जरी पारायण करत असला तरी सुद्धा तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. त्यात तुम्हाला बोलायचं आहे, तुमची इच्छा असेल तर ती सांगायची आहे. तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, इच्छा सांगायची आणि तुम्ही 1 दिवसाचं हे पारायण करत आहात हे तुम्हाला बोलायचं आहे. त्याचप्रमाणे हे पारायण माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला दत्त महाराजांना, स्वामी समर्थांना प्रार्थना देखील करायची आहे. संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन बोलायचं आहे. 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय वाचायला घ्यायचे आहे. बघा, यामध्ये संपूर्ण अध्याय तुम्हाला 1 दिवसात कंप्लीट करायचे आहे आणि ते सुद्धा तुम्हाला दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्ण करायचे आहे. तुम्ही दिवसभरात शक्य होईल तसे हे पारायण करू शकतात. दुपारी 4 वाजायच्या आधी तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे. याचबरोबर बघा, दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला हे वाचन थांबवायचं आहे. बघा, 12 ते 12:30 हा टायमिंग दत्त महाराजांचा भिक्षेचा टायमिंग असतो. त्यामुळे ह्या टायमात तुम्हाला वाचन करायचं नाही आहे. त्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या वाचनाला बसू शकतात. दिवसभर तुमचं हे पारायण पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही आरती करायची आहे. दत्त महाराजांची आरती करायची आहे, स्वामी समर्थांची आरती करायची आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला वरण भात
वरण भाताचा तुम्ही नैवेद्य बनवू शकतात। तुम्ही पुरणपोळी जरी बनवली, वरण भाताचा जरी नैवेद्य बनवला तरी तुम्हाला आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी या दिवशी बनवायची आहे। ह्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे। आता जर का तुम्ही उपवास या दिवशी करणार नसाल तर आपण जे गुरुचरित्र पारायण करताना जेवणाचे नियम पाळतो ते नियम तुम्हाला एका दिवसासाठी या दिवशी पाळायचे आहे। तर या पद्धतीने तुम्ही तुमचं पारायण हे संपूर्ण करू शकतात। त्याचबरोबर या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही गरिबाला दान करायचं आहे। तुम्ही ब्राह्मणाला शिधा देऊ शकतात। बघा, या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही दान करू शकतात, गरिबाला शिधा देऊ शकतात। तुम्ही संध्याकाळी का होईना एखादं जोडपं देखील जेवायला घालू शकतात। म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात। याचबरोबर बघा, तुम्हाला बसायला देखील आसन टाकायचं आहे आणि यानंतर तुम्ही अजून एक स्ट्रॉचं आसन बाजूला ठेवायचं आहे। बघा, ज्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा स्वतः दत्त महाराज हे आपलं पारायण ऐकण्यासाठी येत असतात। त्यांच्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्राचं आसन टाकायचं आहे। त्यानंतर महिला असतील तर कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे, पुरुष मंडळी असतील तर कपाळाला अष्टगंध लावायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही एका दिवसासाठी हे पारायण करू शकतात। आता दत्त जयंतीला तुम्ही हे पारायण करू शकतात। त्याचप्रमाणे ज्यांना इतर दिवशी हे पारायण करायचं असेल ते इतर दिवशी देखील याच पद्धतीने हे पारायण करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।